बघा तुम्ही तीन प्रकार, तुम्ही बघा मोड आणि मीडियन, इथे कन्फ्युजन नको. बरोबर, मीडियन आणि मोड, तिथे मी बघतोय तर मीडियन आपल्याला, मीडियन तुम्हाला माहिती आहे आपण किती प्रकारे काढतोय मीडियनला, वेगवेगळे टाईप किती आहे मीडियन काढण्यासाठी. अलग अलग आपल्याकडे तीन टाईप आहे, तीन पॉइंट्स आहे, समजून घ्या. तीन डिफरंट पॉइंट्स आहे. पहिले, जर नंबर सिंगल सिंगल असेल तर मीडियन कसं काढतात ते सांगितलंय. एक एक्झाम्पल, मी मीडियनची गोष्ट करतोय, तुम्ही समजून घ्या बरं. आताही मला तुम्ही पेपर पाठवताय, कालचा पेपर इथे तुम्हाला लिमिटेशन दिलं होतं की इतक्या, म्हणजे सकाळी मला वाटतं 9-10 वाजतापासून तर संध्याकाळमध्ये टाइम दिला, पण तरी सुद्धा काही लोकांनी रात्री पाठवलं, आजही पाठवून राहिले काही. म्हणजे तुम्ही लाईटली घेऊन राहिले असं ते होऊन सोडवले राहिलं. सर आम्ही. सिरियसली सोडवलं सर नाहीये. ते. माझ्या लक्षात नाही तुम्हाला हा सिलेक्ट मॅडम. करायचं. हा नाही नाही, मी मी सांगतोय मॅक्सिमम लोकांची गोष्ट सांगतोय मी, की काही काही लोकांनी मला रात्री पाठवलं, ठीक आहे, आज सकाळी सुद्धा पाठवले आहे. आणि कमीत कमी पेपर द्यायचं म्हणून नका देऊ, तुम्ही अभ्यास करून पेपर द्या. आता रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, आपण व्हिडिओ बरोबर बघितलं असेल तर तुम्ही व्हिडिओ मागा. म्हणजे मला असं वाटतं, मी पूर्ण दिवस म्हणजे असं वाटतं की आपल्या क्लाससाठीच आहे. तुम्ही कधी काही मागितलं तर तेव्हा जनरली मला मी अवेलेबल आहे, तसं असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही अभ्यास करून पेपर द्या. कारण की मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी कॅल्सी यूज करा त्या ठिकाणी कॅल्सीच यूज करा. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायच्या चक्करमध्ये आपलं कॅल्क्युलेशन चुकतात. हा, बघा, मग शिकवा. मीडियन आपण तीन प्रकारे काढतोय. डाटा कोणता अवेलेबल आहे त्यानुसार मीडियन अवेलेबल, मीडियन काढू शकतो आपण. पहिले काय सांगितलं, जसे नंबर असेल 2, 3, 5, 7, 11, 15, 17 आणि सपोज 25 असेल, हे बघा, हे सिंगल सिंगल नंबर आहेत सगळे. तर अशा वेळेस मीडियन काय सांगितलं आहे, त्यासाठी आपण काय सांगितलं, टी एन किती आहे, एन इवन आहे की ऑड आहे. बरोबर आहे. एन अगर इवन अगर है तो टी काय लिहिलं आपण, n/2 प्लस टी n/2 प्लस 1 आणि डिवाइडेड बाय 2, हे मीडियन साठी फॉर्म्युला लिहिला आहे. जर टी काय, इथे एन काय असेल, इफ एन इज इवन. बरोबर, बघून घ्या म्हणजे कोणता फॉर्म्युला कोणत्या वेळेस अप्लाय करते तेही आपण युज करत नाहीये. एन जर इवन असेल तर हा फॉर्म्युला, बुकच जेवणच बंद एन होतं. जर ऑड असेल, इथे बघा जेवणच एन बंद किती आहे, इथे 7 आहे, ऑड आहे. तो मीडियन साठी फॉर्म्युला काय सांगितलं, टी n+1/2. टी म्हणजे टर्न. बघा तुमचा आवाज येत आहे, तुमचा वेगळी कोणाचा तरी आवाज येत आहे. बरोबर बघून घ्या, ऐकून घ्या बरोबर. टी n+1/2, एन हा फॉर्म्युला कधी अप्लाय करतोय, जब एन ऑड रहेगा. आणि हे हे जे फॉर्म्युले आहे हे कधी अप्लाय करणार आहे, हे जेव्हा काही ऑब्झर्वेशन आहे सिंगल सिंगल असेल, सिंगल सिंगल आहे, म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी नाही आहे किंवा कोणते नंबर रिपीटेड नाही आहे. ही पहिली कंडिशन, ही याला म्हणतो मी केस 1. तुम्ही समजून घ्या, हे सगळं सांगितलंय मी. केस 2 मध्ये काय सांगितलंय मग, जर एक्स आय असेल, एक्स आय आणि फ्रिक्वेन्सी असेल आता इथे, म्हणजे हे जे काही नंबर आहे ते मोर दॅन वन टाइम रिपीट होतील. एक्स आय आणि एफ आय खाली लिहितोय मी, एक्स आय आणि एफ आय, जसं 2, 3, 5, 9, 11, 15 जे काय असेल. फ्रिक्वेन्सी 7, 8, 9, 10, 7 आणि 5 असं जर असेल तर इथे मीडियन कसं फाईंड केलं जातं, आपण फ्रिक्वेन्सी जर असेल, हे बघा, फ्रिक्वेन्सी जर असेल तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द कॉलम काढा. बरोबर, 7 जैसे की वैसे पहिला नंबर, 7 + 8 15, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा. टोटल या फ्रिक्वेन्सीची सम किती होईल ते बघा, 46 आहे. सपोज कॅल्क्युलेशन चुकी राहू शकते, असं काही नाही, मी एक एक्झाम्पल घेतोय, 46 आहे, तर ही आहे n इक्वल टू 46. तर आपण इथे n/2 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये n/2 बघतोय. n/2 किती येईल, 23 आणि इथे बघा हे n/2 ग्रेटर आहे या 7 पेक्षा, n/2 ग्रेटर आहे 7 15 पेक्षा, बट इथे n/2 लेस आला. जेव्हा लेस झालं बस,
इथे तुमचा आन्सर आहे. म्हणजे एक्स आहे किती, इथे 5 आहे. इथे कोणता फॉर्म्युलाच नाहीये मीडियनसाठी. 5 प्लस 5 आन्सर. हे फ्रिक्वेन्सी जर असेल तर ही दुसरी केस. पहिली केस सिंगल सिंगल, ओनली वन टाइम ऑब्झर्वेशन, ओनली वन टाइम, किंवा चुकीनं 1-2 टाइम असेल तरी चालते, असं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही यालाही असं लिहू शकता. बघा एक्सआय जे आहे कितीदा रिपीट आहे, 7 टाइम्स. एक तर रूल काय सांगितला, हा इथे लक्षात ठेवा, मीडियनसाठी आपण जो नंबर आहे इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करू, हे कंपल्सरी आहे. मीन मध्ये असं नव्हतं. आणि इथे बघा एक्सआय 2 आहे, तुम्ही असंही करा ना, तुमच्याकडे टाइम जर असेल, हा जो नंबर आहे 2 7दा आलेला आहे, 7 वेळेस लिहा तुम्ही. 2 2 2 2 7 टाइम्स, 3 3 3 8 टाइम्स, 5 5 5 9 टाइम्स, 9 10 टाइम्स लिहू शकता. आणि नंतर बघा की n/2, n किती आहे, 46. n म्हणजे हा अशा प्रकारे मग फॉर्म्युला अप्लाय करू. 46 असेल तर t23 प्लस t24 डिवाइडेड बाय 2 असा आन्सर येईल. मग जनरली काय होत आहे अशा केसेसमध्ये, T23 आणि T24 सारखंच राहील. जसं इथे बघा T23 आणि T24 5 राहील, आणि म्हणून आन्सर तिथे 5 येईल. बघा तुम्ही थोडंसं म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करा. ही इथे सगळे नंबर मी सगळं सेपरेट लिहिलेले आहे, इथे फ्रिक्वेन्सी आहे. आता मी 7-8 हे कमी नंबर आहे. तुम्ही विचार करा 15 20 30 हे जर मोठे मोठे नंबर असेल तर आपण हा नंबर इतक्यादा लिहिणार नाही. जास्तीत जास्त तुम्हाला माहिती आहे 5 मार्कासाठी मीडियन विचारणार. 5 मार्कासाठी विचारलं तर 10 ते 15 मिनिटं भरपूर झाले, अर्धा अर्धा तास नाही देत आहे, कारण समोरही न्यूमरिकल्स आहेत. तर ही दुसरी केस, त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशन हे जे डाटा दिलेला आहे, आणि याला म्हणतात डिस्क्रीट डाटा. डिस्क्रीट या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू सेपरेट सेपरेट असेल, एक दुसऱ्यापासून सेपरेट असेल. आणि तिसरी जी केस आहे ती आता कंटिन्युअस साठी. कंटिन्युअस मध्ये काय राहील, ती क्लास इंटरवल राहील. कंटिन्युअस मध्ये क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. मग इथे 0 to 10, 10 to 20 असं क्लास इंटरवल असेल. सपोज फ्रिक्वेन्सी असंच असेल, क्लास इंटरवल 20 to 30, 30 to 40, 40 to 50 and 50 to 60. असं जर असेल क्लास इंटरवल, तर मीडियन काय करतोय, पुन्हा आपल्याला n/2 पहिले क्लास इंटरवल असेल, काय करणार आहे, इथे काही करायची गरज नाही, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन काढलेला आहे, आणि हे n/2 इथे ग्रेटर साइन आलेलं आहे, लेस लेस नंतर ग्रेटर. तर क्लास इंटरवल आपला हा म्हणजे मीडियन क्लास म्हणतात. मीडियन क्लास दिसताय का, हा दिसताय क्लिअर. मीडियन क्लास आय, आपला जो नंबर आहे 20 आणि 30च्या मधात कोणता तरी एखादा नंबर येईल मीडियन. 20 आणि 30च्या मधात, तर तो कोणता नंबर येईल, तर त्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे मीडियन साठी. सपोज m इक्वल टू l प्लस, बघा मला आता सरांनी पाठवलं होतं, कोणीतरी पाटील सरच आहेत ते. मॅक्सिमम स्टुडंट जे आहे पाटील आणि राऊतच दिसतात मला. l प्लस, बघा फॉर्म्युला बघा, l प्लस n/2 मायनस cf आणि डिवायडेड बाय f, आणि मल्टीप्लाय मध्ये h आहे. हा l जो आहे तो साइडला आहे, तुम्ही दूर लिहा, दूर लिहा. मीडियन l प्लस, हा वेगळा आहे, हा पूर्ण याला डिवाइड बाय नाहीये, म्हणजे हा l असा नाही येतो, l साइडला येतो, म्हणजे पूर्ण याला होल याला डिवाइड बाय नाही येतो. काही पुस्तकामध्ये दिसू शकते तुम्हाला, बट असं नाही येतो, l साइडला आहे, सेपरेट आहे. याला l ला डिवाइड बाय काही नाही म्हणजे 1 लिहा. ज्यांना कॅल्क्युलेशन मध्ये जे चुकले ते लोक मीडियन साठी, त्यांनी l डिवाइड बाय 1 लिहा. आणि नंतर CF बघा, इथे फॉर्म्युला व्हॅल्यू कोणती आहे, l इक्वल टू 20. बघा व्हॅल्यू मी लिहितोय l इक्वल टू 20 आहे, लोअर क्लास. हा जो मीडियन क्लास आहे इथे, ही जी व्हॅल्यू आहे 20, l बद्दल लिहिलंय, पाठवलंय मी तुम्हाला.
n बाय 2, n म्हणजे 46 डिवाइडेड बाय 2 23 येईल. n बाय 2 चा आन्सर 23 येईल. आणि CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, तर याचा अगोदर ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी 24 आहे, या आपल्या क्लासमध्ये याचा अगोदरचा नंबर घ्यायचा 15 लिहायचा तुम्हाला इथे 15. हा नाही 24 नाही. त्यानंतर एफ, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. या मीडियन क्लासमध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे ते 9, ती एफ ची व्हॅल्यू, एफ इक्वल टू 9. आणि एच, एच म्हणजे याच्यातला डिफरन्स आहे. तो डिफरन्स नो डाऊट सेम राहील. तुम्ही याच्यातला डिफरन्स घ्या, याच्यातला डिफरन्स घ्या, याच्यातला डिफरन्स घ्या. 30 मायनस 20, एच इक्वल टू 30 मायनस 20 आणि 10. या सगळ्या व्हॅल्यू बरोबर पुट करा. आणि थोडस म्हणजे डोकं बिलकुल वापरायचं आहे. 20 प्लस समथिंग येईल. हे मीडियन साठी झालं. मग मोड मध्ये काय होतं? समजा असंच जर क्वेश्चन असेल तर मोड मध्ये काय केलं जातं बघा बरं. म्हणजे या टॉपिक नंतर मग समोर क्वार्टाईल डिव्हिजन आहे, आणि तो याच्यापेक्षा मीडियन पेक्षा थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं, असं नाही आहे. तर मीडियन झालं. आता मोड, मोड मध्ये काय आहे? तर मोड मध्ये आपण असे 2-3 केसेस बघितले. म्हणजे जो नंबर जास्तीत जास्त रिपीट असेल, इथं काही मोड नाही आहे, बरोबर आहे. जर दोन नंबर सारखे असेल तर आपण याला म्हणतोय 2, इथे मोड आहे, जो नंबर जास्तीत रिपीट झालेला आहे. इथे काही असं काही विशेष क्वेश्चन बनत नाहीये स्पेशल मोड गोष्ट मोड झाला एक पॉईंट. दुसरा, इव्हन किंवा ऑडची कंडिशनही नाही इथे मोड मध्ये. मोड कसं फाइंड करायचं त्याचे मेथड नाही इथे. पाहता बरोबर. हा, इथे जर दिले होतं आपल्याला डिस्क्रीट डाटामध्ये, जिथे एक्सआय आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, बरोबर, तर मोड फाइंड करा. मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे. आणि हे या जे ग्राफ आहे, ग्राफ नुसार सुद्धा काढता येते आपल्याला मोड. मी सांगून, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही करा, अदरवाईज नको करा. एक्झाम मध्ये असं कधी विचारत नाही जनरली की ग्राफिकल मेथडनी तुम्ही मोड काढा म्हणून, नाही. मोड, मोड आपण कसं काढलेलं फॉर्म्युला बघा. एक्स आय आणि एफ आय जर असेल, नेहमी नेहमी पेपरमध्ये, कारण की जे सिलेबसशी रिलेटेड आहे तर ते क्वेश्चन मध्ये नेहमी नेहमी विचारलं. एक्स आय इथे लिहितो, एक्स आय आणि एफ आय तुम्ही काढू शकता. काढा, तुम्ही हे सॉल्व्ह करा. एक्स आय फ्रिक्वेन्सी, हे डिस्क्रीट डाटा आहे हा. म्हणजे ज्या ठिकाणी एक्सचा वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेले राहील, आणि ज्या ठिकाणी म्हणजे इंटरव्हल मध्ये दिलं त्याला आपण म्हणतो आहे ग्रुप डाटा किंवा कंटिन्युअस. बघा, मोड काढतो आपण, तर तुम्हाला इथे काही करायची गरजच नाही बघ, बरोबर. मोड साठी डायरेक्ट तुम्हाला फ्रिक्वेन्सी पहा, सगळ्यात जास्त नंबर 21 आहे, तर मोड इथे 20 आहे. जो म्हणजे बरोबर 20 जो नंबर आहे तो 21 वेळेस रिपीट झालेला आहे, बरोबर. याचा अगोदर याच्यावर कोणता नंबर नाही आहे 21. तर झालं, पाहता बरोबर तुम्हाला मोड सांगता आला 20 आहे. ठीक आहे. ते जर मीडियन जर काढायचं असेल आपल्याला, तर मीडियन साठी आपण काय करू, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन तो कॉलम काढू. बघा इथे जर तुम्हाला मीडियन काढायचं असेल, मीडियन साठी तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन 7, 17, 32, 53, 72. ठीक आहे. एन म्हणजे टोटल 72 आहे, एन एन बाय 2, 72 डिवायडेड बाय 2, 36 होईल. तर बघा, हे लेस दॅन एन बाय 2 आहे, इथे लेस दॅन एन बाय 2 आहे, इथे लेस दॅन एन बाय 2 आहे, पण हे ग्रेटर दॅन एन बाय 2 आला. आणि या रो मध्ये बघा, एक्स आहे किती आहे 20, म्हणजे 20 इथे काय आहे, मीडियन आहे.
ठीक आहे. जर काही डाऊट आलं तुम्हाला मीडियन नाही मोड मोड म्हणजे जो सगळ्यात जास्त नंबर रिपीट असेल मोडची गोष्ट सुरू आहे ना सध्या नाही मीडियन सांगितलं मी बरोबर मीडियन 20. जर इथे तुम्हाला जर डाऊट आला तुम्ही हा 3 जो नंबर आहे 7 टाइम लिहून बघा. 9 जो आहे तो 10 टाइम लिहून बघा. 15 जे आहे 15 टाइम लिहून बघा. तुम्ही असंही करू शकता. आणि एन किती आहे एन म्हणजे 72 नो डाऊट इव्हन आहे. तर आपण मोड काढण्यासाठी मग तो जो पहिला जो फॉर्म्युला होता Tn/2 हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. Tn/2 प्लस Tn/2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 यावर तुम्ही मीडियन काढू शकता. मीडियनची गोष्ट सुरू आहे. पण इतकं टाइमपास कशाला करायचं इथे सगळं क्लिअर दिसून आलं. हे मीडियन बरोबर मोडही 20 होता. आणि मीन साठी तर तुम्हाला माहिती आहे मला काल मॅडमनी मला पाठवलं पेपर पाठवलं. तर इथे मीन काढायचे जर असेल मीन साठी तर मॅडमनी सरांनी कुठेतरी केलं कॅल्क्युलेशन केलंय. मीन जर काढायचं असेल तर त्यांनी याला बघा इथे फ्रिक्वेन्सी काही मोठे नंबर नाहीये. एक्सआय सुद्धा मोठे नंबर नाहीये. मला असं वाटतं की हे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट करू शकता. आणि ती आपल्याला बिलकुल कॅल्सी जिंदाबाद मी काही काही ठिकाणी तुम्हाला म्हणेल की कॅल्सीने काढा तर कॅल्सीनेच काढा. इथे तुम्ही डायरेक्ट यांचं मल्टिप्लिकेशन करू शकता एक्सआय इंटू एफ आय. बट मी पेपरमध्ये बघितलं काल काही म्हणजे असे काही मोठे नंबर दिले नव्हते मी. तर इथे तुम्ही स्टेप डिव्हिजन मेथडमध्ये किंवा चेंज ऑफ स्केल अँड ओरिजिन मेथड युआय यूज केलेला आहे युआय काढलेला आहे. चूक नाही आहे युआय काढणं. म्हणजे एखादा अजून मीन घेऊन अजून मीन जसं 15 घेऊ शकता तुम्ही बरोबर. एक्सआय मधून 15 मायनस करू शकता. मोठी गोष्ट नाही आहे कॅल्क्युलेशन बरोबर असेल पाहू शकते. बट हे नंबर बघा मोठे नंबर नाही आहे. कॅल्सीनी करायसाठी जास्त त्रास नाही. असे 5ही नाही 10ही राहू दे असे व्हॅल्यू तरी मला नाही वाटत जास्त त्रास आहे. सरळ कॅल्सीनी मल्टिप्लिकेशन करा. तुम्ही कितीही हुशार असले तरी सोडा फक्त कॅल्सी यूज करा. 3 इंटू 7 लिहा 9 इंटू 10 बरोबर लिहा. यांचं मल्टिप्लिकेशन करा त्यांची ऍडिशन करा. तर एक्स बारचा आन्सर मिळाला असतं. एक्स बार इक्वल टू कसं फाइंड करतोय आपण समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. मीन मिळालं असतं डायरेक्ट. कालच्या पेपरची गोष्ट करतोय आम्ही. काही काही लोकांचं कॉलेज तरी राहत नाही बरोबर. काही काही लोकांचं नो डाऊट प्रॉब्लेम आहे. बट काही काही लोकांचा कॉलेजचा प्रॉब्लेम नाहीये तरी सुद्धा ते पेपर बरोबर लिहित नाहीये. नंतर मग नाहीतर मला असं वाटतं की मी रेकॉर्डिंग फक्त काही पर्टिक्युलर लोकांनाच पाठवेल मी की ज्यांना खरंच कॉलेजचा प्रॉब्लेम असेल. चला ठीक आहे. मीडियन नो डाऊट मीडियन कोणता नंबर आला इथे 20. आता हा जे हे जे मीडियन आहे आपण ग्राफ नुसार सुद्धा काढू शकतो. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन जे काही ग्राफ असेल ते काढू शकता तुम्ही. तिथून तुम्ही मीडियन काढू शकता. हे आपण काल बघितलं. आता मोड साठी सांगतो मी मोडला आपण ग्राफनी काढू शकतो. ऍक्च्युअली जो फॉर्म्युला जो सांगितलं तुम्हाला आता इथे इथे तर ग्राफनी इथे ग्राफची गरज नाही. मोड मोड तर दिसत आहे हॅलो मला सर 21. हा सर इथे आपण मीडियन काढताना जे आपण हे घेतोय क्लास फ्रिक्वेन्सी सॉरी एल जो घेतोय तो 20 घ्यायचा का मग मॅडम एक मिनिट इथे तुम्ही मीडियन साठी तो फॉर्म्युला अप्लाय करणार आहे का एल तो प्लस एन बाय नाही 2. मग तो क्लास इंटरवल जेव्हा असेल ना मॅडम तेव्हा घ्या तो हा फॉर्म्युला. येस हो सर येस ठीक आहे. इथे आपल्याला कसं आहे एन बाय 2 पाहायचं आहे आपल्याला. इथे एन बाय 2 बरोबर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचं ना आपल्याला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द कॉलम काढू. जैसा हा पहिला नंबर 7 जैसे के वैसे 7 प्लस 10 17 प्लस 15 बरोबर 72. आणि आपण बघतोय एन बाय 2 किती 72 एन जर असेल तर एन बाय 2 येत आहे 36. ते आपण बघतोय 36 बघा एन बाय 2 ग्रेटर आहे. एन बाय 2 इथे सुद्धा ग्रेटर आहे. इथे सुद्धा एन बाय 2 ग्रेटर आहे. बट इथे लेस आला आणि इथे लेस आला तर या ठिकाणी बघा कोणता नंबर आहे 20. तर तो मीडियन आहे. किंवा हेच तुम्हाला सांगितलं मी हो तुम्हाला जर सर आहे सॉरी
सध्या तुमच्याकडे फुरसत आहे तर मी ते म्हणत आहे, जर असं तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही हा 3 आहे तो 7 टाइम लिहा. 3 3 3 3 7 टाइम्स. समजू शकता तुम्ही. 9 10 टाइम्स लिहू. पहा जीवावर किती येणार आहे सर 10 टाइम्स. सर आपण हे हॅलो हा सर. सर आपण N/2 वाली जी मेथड आहे या मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला एक्झाममध्ये तर काही इश्यू नाही ना? अरे सर एकदम मजाक करता का? एक किंवा दोन मार्काची क्वेश्चन आहे, हो का? तुम्ही समजून घ्या. तो मीडियनचे जो बरं. क्वेश्चन आहे जनरली कसं आहे हम्म. तुम्हाला हे सांगतो. मग बिलकुल अरे एक्झाम मध्ये काय एक्झाम मध्ये तिथून सांगितलं ना, मी काही आपल्याबद्दल काहीच नाही सांगणार. तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काही काही लोकांना असं वाटतं सर इथं बहुत लवकर आन्सर मिळतं इथे, बट जनरली क्वेश्चन असंही नाही राहणार. मग थोडंसं याच्यापेक्षा डिफिकल्ट क्लास इंटरव्हल जो क्वेश्चन आहे ना ते राहील. आणि तुम्हाला सांगतो हे सगळं राहून सुद्धा मग वेळेवर आठवत नाही फॉर्म्युले. आता सांगतो ना मी, आताच मी टेस्ट घेतलं, मला नाही वाटत मी 2-4 लोकांना फक्त बरोबर बोललो असेल की सगळं बरोबर आहे म्हणून. अदरवाईज एखादंही बरोबर नाही आलंय आन्सर. आता हे आलंय जो स्टार्ट झालेला आहे, स्टॅटिस्टिक आता स्टार्ट झालेलं आहे समजा, तरी जे प्रॉब्लेम आहे. मग जेव्हा पूर्ण सिलेबस जेव्हा होईल ना तर तेव्हा तर मोठे प्रॉब्लेम येतात. तर बघा 3 मी 7 टाइम लिहिलं, 9 10 टाइम लिहा, 15 टाइम्स रिपीट करा. बरोबर आहे. तर n/2 n किती आहे इथे 72 n/2 म्हणजे मग 72 जर असेल, हे तुम्हाला माहित आहे असे जर ऑब्झर्वेशन मध्ये 72 जर असेल तर आपण n काय करतोय, कसं सांगितलं मी मीडियन कसं फाइंड करायचं सांगितलं, t n/2 आणि प्लस t n/2 प्लस 72 म्हणजे इव्हन झालं ना, इव्हन नंबर आहे आणि डिवाइडेड बाय 2 या फॉर्म्युल्यानुसार आपण मीडियन काढतो. तर तुम्ही नोटीस जेव्हा कराल ना T36 आणि T37, मला वाटतं या दोन्ही टर्म 20 ची येईल. 20 + 20 डिवाइड बाय 2 म्हणजे 20 आन्सर येईल. तुम्ही बघा 36 आणि 37व्या टर्म बघा कोणती येईल. काही 1-2 लोकांनी डायरेक्ट कॅल्क्युलेशन इथूनच करून सांगितलं की 36वी किंवा 37वी टर्म कोणती येईल. काही प्रॉब्लेम नाही. बघा हे झाले 7 टर्म इथपर्यंत गेल्या, 7 आणि 10 17 झाल्या, 17 आणि 15 32 झाल्या आणि 32 नंतर मग हे सुरू होईल 20. म्हणजे 36व्या नंबरवर 20 येईल, 37 नंबरवर सुद्धा 20 येईल, म्हणून मीडियन 20 येईल. दोन्ही नंबर जर सेम असेल तर त्यांच्या मीडियन तोच येईल, सेम 20. तर हे तुम्ही अशा मेथडने सुद्धा काढू शकता. बट मला माहिती आहे ते पॉसिबल नाही आहे. नंबर इथे मोठे मोठे जर असेल तर लिहू नाही शकत आपण, मग म्हणून मग ही मेथड यूज करायची, n/2 चेक करा. आता तिसरी आपण कशाची गोष्ट करतोय आता, मोड. बरोबर. आता मी देतोय आहे क्लास इंटरवल. घ्या आता क्लास इंटरवल जर असेल तर फॉर्म्युला आहे. बरोबर. आता क्लास इंटरवल देतोय मी 0 to 5, 5 to 10, सर 10 ह्या to समचा 15. मोड काढून दाखवा ना. हो ते त्याचीच गोष्ट. मोड तर ते सांगितलं ना सर, 21 हा नंबर रिपीट होता ना 20. डायरेक्ट काढायचं विदाउट फॉर्म्युला. अरे फॉर्म्युला आहे कोणता इथे. मोड म्हणजे काय सांगितलं, असा नंबर जो सगळ्यात जास्त रिपीट आहे. हो, बरोबर. मोस्ट फ्रिक्वेंट आपल्याला क्लिअर रिपीटेड दिसेल नंबर. 20 जो आहे 21 टाइम रिपीट दिसून आला. बरोबर. तर तिथे मोड डायरेक्टच मिळेल 21. तिथे त्यासाठी फॉर्म्युला नाहीये सर. फॉर्म्युला जर तो फॉर्म्युला सांगितला मी, हे क्लास इंटरवल जर असेल तेव्हा तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके सर. आपण फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं ते लक्षात ठेवा. बरोबर. ठीक आहे. मी क्लास इंटरवल देतोय 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 and 20 to 25. हे घ्या. आता इथे आपण मोड काढू. बिंदास काढायचं. हे लिहून घ्या तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहून घ्यायचं की मी मीडियन साठी काय करतो आणि मोड साठी काय करतो. म्हणजे 2 मिनिटात जर आपण वाचून घेतलं सगळं परीक्षेच्या आधी तर येऊन जाईल, पण प्रॅक्टिस करावं लागेल.
बघा आता इथे फॉर्म्युला अप्लाय करण्यासारखा आहे. आता मी असं नाही बोलणार आहे, मोडसाठी बघा 21, 15 आणि 20च्या मधातलं जे काही ऑब्झर्वेशन असेल ना ते रिपीट झाले आहे. हा क्लास इंटरवल, हा मॉडल क्लास म्हणता यायला लागेल. 21 इथे दिसून आला मला म्हणून त्याला म्हणतोय मी मॉडल क्लास. म्हणजे मोड जो आहे तो या 15 आणि 20च्या मधात कोणता एक नंबर येईल कन्फर्म, आणि ते कसं आहे त्यासाठी मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर त्यासाठी सर फॉर्म्युला ज्याची कोणता आहे? हा मॅडम. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो सर मॉडेल क्लास ना. येस, फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त आहे तोच आहे. आपला मोडचा एमच आहे ना, जो नंबर सगळ्यात जास्त रिपीट असेल. आता इथे क्लास इंटरवल त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे, तर हा मॉडल क्लास आहे. आपला नंबर जो आहे 15 आणि 20च्या मधात येईल कोणता तरी नंबर, 15 पॉईंट समथिंग, 16 पॉईंट समथिंग, 17 पॉईंट समथिंग, 18 पॉईंट समथिंग किंवा 19 पॉईंट समथिंग. ठीक आहे, आणि यासाठी आता फॉर्म्युला आहे. तर इथे काय करताय, मला वाटते मोडसाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मला सांगा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिण्याच्या कॉलमची गरज आहे का? नाही, नाही, काही गरज नाही. बरोबर, बिलकुल. आणि मोड साठी फॉर्म्युला काय आहे ते बरोबर लिहा. मोड इक्वल टू एल प्लस एफ एम मायनस, ही बघा ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती एफ एम आहे, म्हणजे मोस्ट जी काही आहे जास्तीत जास्त रिपीट जे काही आहे तो फ्रिक्वेन्सी आहे ती 21. याला म्हणतो एफ एम ने डिनोट करताय. याच्या आधीची जी राहील ती एफ झिरो राहील, ही एफ झिरो फ्रिक्वेन्सी, आणि याच्या नंतर जी एफ एम नंतर ती F1 आहे. म्हणजे तुम्ही इथे याचा ड्रॉबॅक समजू शकता मेरिट आणि डिमेरिट मध्ये. डिमेरिट मध्ये दिलेला एक पॉईंट, मोडचा डिमेरिट मध्ये पॉईंट असं दिलेला आहे, समजा इथे 21 आणि इथे 19 जर असता, एक ऐकून घ्या तुम्ही काय बोलताय मी, इथे 21 आणि इथे 19 जर असता तर काय झालं असतं मग, मॉडल क्लास इथे 21 इथे मॉडल क्लास हा आला असता, बट मग हा एफ एम झाला असता. आणि हा बघा एक मिनिट मी सांगतो तुम्हाला, एक एक्झाम्पल देतो आम्ही, नंतर मिटून देईल मी. सपोज इथे 19 आणि इथे 21 असेल, तर 21 आहे तर हा एफ एम होईल, मग याचा अगोदर F0 येईल, मग इथे F1 काय येईल? सेवन. सांगा. 0 येईल. नाही नाही. 7 0 ते 5 मधली रेंज फ्रिक्वेन्सी 7. नाही, सेम काय मॅडम, तुम्ही सेम काय म्हटलं? ते वरची 0 ते 5 ची फ्रिक्वेन्सी जी 7 आहे ना ती राहील म्हटलं F1. नाही 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 नाही, समजून घ्या. जर एफ एम म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे सगळ्यात मोठा नंबर कॉर्नरवर जे असेल, किंवा इकडे बघा इकडे किंवा मग वर, तर अशा वेळेस तुम्ही मोड सांगू शकत नाही. हा फॉर्म्युला फेल फेल आहे तो. हे मोडचा डी मेरिट मध्ये आलाय पॉइंट. मोडची जे मेरिट्स आणि डिमेरिट्स आहे ना, की त्याचं काय बेनिफिट आहे किंवा त्याचं काय आहे ड्रॉबॅक्स, तर तिथे ड्रॉबॅक हा आहे. जर इथे 21 किंवा इथे जर 27 जर असता मोठा नंबर, तरी सुद्धा अशा वेळेस कॉर्नर मध्ये जर फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर मोड पॉसिबल नाही, फॉर्म्युला तो फेल होतो. कारण की मधामध्ये पाहिजे, एफ एम जे आहे ते या कॉर्नरवर नाही पाहिजे. एक्स्ट्रीम जर कॉर्नर जर असेल तर फेल, मोड नाही करू शकत. तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. तर हा आता इथे नंबर होता आपला 21 आणि इथे नंबर आहे 19. हे आहे एफ एम, हे आहे F1 आणि वरचा आहे F0. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, एल साईडला आहे बरं, एल ला डिवाइड बाय काहीच नाही म्हणजे 1 देऊन घ्या. ज्यांचं मीडियम चुकलं त्यांना सांगतोय मी, एल बाय 1 प्लस FM minus F0 divided by 2FM minus
F0 मायनस F1 इंटू H असं कॅल्क्युलेशन करा, सांगा आन्सर. $18.75. बघा 18 होऊ शकते, 15 आणि 20च्या मधात राहू शकतो, काही प्रॉब्लेम. बाकी लोकांचा आलाय का ते आन्सर? बघा कॅल्क्युलेशन बरोबर करा. N मीन्स 15 प्लस FM 21 मायनस F0 15 2 into 21 minus 15 minus 19 into H difference 5 म्हणजे 15 प्लस 15 वेगळा आहे सर, 21 मध्ये 15 6 into 5 42 minus 34 6 into 5 आहे, तुम्ही क्रॉस देऊ शकता, डॉट नाही आहे तो, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे तो. 15 प्लस 30 42 minus 34 8 म्हणजे 18.75 बघा 2 ने डिवाइड करू त्याला, 4 ने डिवाइड 2 ने डिवाइड होते 15/4. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता हे कॅल्क्युलेशन, आता कॅल्क्युलेट करा. म्हणजे 15 प्लस 3.75 म्हणजे 18.75. 15 प्लस 3 पॉइंट नंतर बघा, म्हणजे इथे काही काही लोकांचे ऍडिशन मध्ये चुकवलेलं आहे बरं. हे 15 रुपये आहे समजा, 3 रुपये 75 पैसे आहे पॉइंट. पैसे पैशामध्ये ऍड करा, इथे पैसे काहीच नाही, म्हणजे 15.00 आहेत. 15 रुपीज 00 पैसे आणि 3.75. आन्सर मिळेल डेसिमलच्या खाली डेसिमल द्या, 18.75. हेच आन्सर किंवा याच्या जवळपास आन्सर आपण आता दुसरी मेथड आपल्याकडे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडनी काढू, हिस्टोग्रामनी काढता येते. ऍक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे त्या हिस्टोग्राम वरूनच डिराईव्ह केलेला आहे. पाहू आता कॅल्क्युलेशनचे पार्ट आहे ते. हिस्टोग्राम तुमच्याकडे जर ग्राफ असेल ना तर तुम्ही ग्राफ मध्ये काढा हिस्टोग्राम. झालं, लिहिलं, सगळ्यांनी लिहिलं बरोबर आहे आन्सर? मी काय म्हटलं, हे जे काही मोड आहे आपण हिस्टोग्राम वरून काढू शकतो. तुम्ही हिस्टोग्राम काढा. झालं, लिहून झालंय? आहे, मिटू का हे? येस सर. हो सर. हिस्टोग्राम काढतोय, हिस्टोग्राम वरून सुद्धा हे जे काय आन्सर आलं सर 18.75, हिस्टोग्राम येते ते चेक करू आपण. बघा कसं, म्हणजे तुमच्याकडे ग्राफ पेपर परफेक्ट पाहिजे. ग्राफ पेपर जर असेल तर कॅल्क्युलेशन मध्ये काही चुकणार नाही. कसं करणार आहे हिस्टोग्राम मध्ये माहिती तुम्हाला, एक वर आपण हे इंटरवल देऊ, क्लास इंटरवल.
5, 10